नमस्कार, मी परमदास जाधव. काल तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेता विजय यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी चेन्नईतील ऐतिहासिक पोर्ट सेंट जॉर्ज येथे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले आणि राज्यातील जनतेला संबोधित केले. त्याच्या या पहिल्याच स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात देशभक्तीबरोबरच भ्रष्टाचार, सामाजिक न्याय आणि राज्याचे अधिकार, जनतेची भूमिका आणि तामिळनाडूच्या विकासाचा मुद्दा हा केंद्रस्थानी होता. विजय यांनी आपल्या भाषणाची सुरुवात तामिळनाडूतील जनतेला, जगभरातील तामिळनाडू बांधवांना आणि विशेषतः जेन झी पिढीला अभिवादन करून केला. ते म्हणाले की स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नाही, तर तो देशातील स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आठवण्याचा दिवस आहे. आणि त्यानंतर विजय यांनी आपल्या सरकारच्या कामकाजाची सर्वात महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला. तो म्हणजे भ्रष्टाचार विरोधातील लढा. त्यांच्या मते आमच्या काळात तामिळनाडूला भ्रष्टाचार आणि लाचखोरीपासून मुक्त करणे ही देखील एक मोठ्या स्वातंत्र्यासारखीच गोष्ट आहे. सरकारचा पैसा आणि सरकारी महसूल चुकीच्या पद्धतीने एखाद्या खाजगी व्यक्तीकडे जाऊ नये, यासाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकारची भूमिका झिरो टॉलरन्स म्हणजेच कोणतीही तडजोड नाही, असे सांगितल्याचे विजय यांनी स्पष्ट केले. त्यांनी प्रशासन पारदर्शक, प्राथमिक आणि जनतेच्या हितासाठी असले पाहिजे, असा संदेश दिला. विजय यांनी भाषणासाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे जनताच खरी सत्ता आहे. निवडणुकीत मतदान करून सरकार निवडले आणि आपली जबाबदारी संपली असे नागरिकांनी समजू नये, असे त्यांनी सांगितले. सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे, प्रश्न विचारणे आणि सरकारसोबत राहणे देखील जनतेची जबाबदारी असल्याचा संदेश त्यांनी दिला. विजय यांनी स्वतःच सरकारमधील सर्व लोक हे जनतेचे सेवक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आपल्या सरकारविरोधात काम करणाऱ्या शक्ती आणि सरकारविरोधातील कटारस्थानांचा सामना करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मात्र या भाषणात विजय यांनी कोणतीही राजकीय पक्षाचे थेट नाव घेतल्याचे टाळले. तामिळनाडूच्या अधिकाराबाबतही विजय यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारसोबत जनकल्याण आणि प्रशासनाशी संबंधित विषयांमध्ये सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. पण तामिळनाडूच्या राज्याधिकाराच्या विरोधात किंवा राज्याच्या हिताचा बाधा आणणारे जे निर्णय गेले तर त्यांना विरोध केला जाईल, असे विजय यांनी स्पष्ट केले. म्हणजेच केंद्रासोबत प्रशासनाच्या बाबतीत सहकार्य, पण तामिळनाडूच्या हक्काच्या प्रश्नावर तडजोड नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सामाजिक न्यायाचाही मुद्दा विजय यांनी भाषणात महत्त्वाचा होता. सर्व माणसे समान आहेत, या विचारावर सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. जात, धर्म आणि सामाजिक भेदभावापेक्षा प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि समान सन्मान मिळणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला. महिलांसाठी सुरक्षा, सामाजिक न्याय आणि अंमली पदार्थांच्या समस्येविरोधात सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या योजनेबाबत विजय यांनी महत्त्वाची घोषणा केली. तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांसाठी असलेली सकाळच्या नाश्ता योजना विस्तार करण्याची घोषणा त्यांनी केली. 17 सप्टेंबरपासून ही योजना 8वी इयत्तेपासून विद्यार्थ्यांना लागू करण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय पूर्वीच्या राजकारणातील सुरू केलेल्या जनकल्याणकारी योजनांबाबतही सातत्य ठेवण्याचे संकेत विजय यांनी दिले. विशेषतः माजी मुख्यमंत्री
जयललिता यांच्या काळात सुरू असलेल्या अस्मा उद्गम योजनेचाही त्यांनी उल्लेख केला. यातून राजकीय मतभेद असते तर जनतेच्या हिताच्या योजना पुढे सुरू ठेवण्याचा संदेश हा विजय यांनी देण्याचा प्रयत्न केला. विजय यांनी प्रशासनाची स्पष्ट भूमिका मांडली. सरकारने जनतेच्या समस्या ऐकल्या पाहिजेत आणि त्यावर प्रत्यक्ष काम केले पाहिजे. सरकार यंत्रणेमध्ये भ्रष्टाचाराचे स्थान नसावे आणि जनतेला पारदर्शक प्रशासन मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या भाषणाचा मुख्य संदेश असा होता की स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नाही, तर भ्रष्टाचार, अन्याय आणि सामाजिक भेदभावापासूनही मुक्तता आवश्यक आहे. विजयांच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाकडून तमिळनाडूच्या राजकारणाच्या दृष्टीनेही मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते. कारण 2026 मध्ये सत्तेवर आल्यानंतरचा हा त्यांचा पहिला स्वातंत्र्य दिन होता. त्यामुळे भाषणामध्ये प्रशासनाची जी दिशा आहे, भ्रष्टाचार विरोधातील भूमिका आणि केंद्र-राज्य संबंध यावर विजय यांनी विशेष असे भर दिले. शेवटी विजय यांनी तमिळनाडूच्या जनतेला विकास आणि सामाजिक न्याय आणि पारदर्शक प्रशासनासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन दिले. तर मित्रांनो, मुख्यमंत्री विजय यांनी 15 ऑगस्ट भाषणात सर्वात महत्त्वाचा मोठा संदेश कोणता दिला, तर तो भ्रष्टाचार विरोधात कठोर भूमिका, जनतेला सरकारच्या कामात सहभागी करून घेणे, महिलांची सुरक्षा, सामाजिक न्याय आणि तमिळनाडूचा राज्याधिकारावर तडजोड न करणे हे त्यांच्या भाषणाचे मुख्य असे मुद्दे पाहिले. आता या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते आणि विजय सरकार आपल्या आश्वासनावर किती उतरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही होती तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची 15 ऑगस्ट 2026च्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाची भाषणाची सविस्तर माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.